Welcome to Smart Bold Spoken. Today we are going to learn sentences like केलं असेल, गेलं असेल, पाहिलं असेल, लिहिलं असेल. And what is the form of that sentences? We are now going to speak about that. That is future perfect. Perfect. Clear? Future perfect tense. And how do we construct sentences in this future perfect? We have to follow a particular pattern, that is subject plus shall oblique will plus have plus V3 plus O. Clear? And it means केलं असेल. How do we use it in our daily life? तो कॉलेजला गेला असेल. We want to construct sentence like तो कॉलेजला गेला असेल. How do we construct in English? कसं करतो हे इंग्लिशमध्ये बघा. तो कॉलेजला गेला असेल. He will have gone to college. Clear? He will have gone to college. तो कॉलेजला गेला असेल. तिने पाहिलं असेल मला. तिने मला पाहिलं असेल. शी विल हॅव सीन मी. तिने मला पाहिलं असेल. क्लिअर? इज इट क्लिअर टू यू? गेला असेल, केलं असेल, पाहिलं असेल, लिहिलं असेल, बोलला असेल तो याबद्दल. तो याबद्दल बोलला असेल. ही विल हॅव टॉक्ड अबाउट दिस. टॉकडं म्हणायचं नाही आहे ना. टॉकडं वॉकडं असं जर इंग्रजी आपण बोलायला लागलो तर आपल्याला काय म्हणतात? पॉइंट आउट करतात आणि विचारतात, महाराष्ट्रातले आहात का तुम्ही? कशावरून कळतं? उच्चारावरून. तर काय म्हणायचं आहे? ईडी जिथे जिथे आलेलं असेल तिथे तिथे ट म्हणायचं आहे. क्लिअर? वॉकडं च्या ऐवजी काय म्हणायचं आहे? वॉक्ड. टॉकडं टॉक्ड. Clear? So he will have talked about this. तो याबद्दल बोलला असेल. क्लिअर? आता नेक्स्ट जर नसेल म्हणायचं असेल तर विलच्या पुढे नॉट. सब्जेक्ट प्लस शल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस O. केलं नसेल. काम पूर्ण केलं नसेल त्यांनी. कसं म्हणायचं? त्यांनी, अनेक लोकांनी काम पूर्ण केलं नसेल असं म्हणायचं असेल. दे विल नॉट हॅव कम्प्लिटेड देअर वर्क. दे विल नॉट हॅव कम्प्लिटेड देअर वर्क. त्यांनी काम पूर्ण केलं नसेल. अशा पद्धतीचे वाक्य आपण इथे केलं असेल, केलं नसेल. क्लिअर? याच्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन विचारायचा आपल्याला. म्हणजे कसा? केलं असेल का ना. केलं असेल का असं आपल्याला विचारायचं आहे. आता केलं असेल का असं विचारताना पॅटर्नमध्ये चेंजेस काय होतात? शॅल ऑब्लिक विल अगोदर येतं. शॅल ऑब्लिक विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस O प्लस क्वेश्चन मार्क. केलं असेल का? गेला असेल का? लिहिलं असेल का? बोलला असेल का? क्लिअर? समजते हे? बोलला असेल का असं विचारायचं असेल. सांगितलं असेल का? है ना. TELL टेल मीन्स सांगणे. आता आपल्याला वाक्य करायचं आहे. सांगितलं असेल का तिने त्याला? विल शी हॅव टोल्ड. टेलचा V3 काय आहे? टोल्ड. है ना. विल शी हॅव टोल्ड हिम. तिने त्याला सांगितलं असेल का? क्लिअर? समजतं हे? मग असं विचारलं असेल का? मागितलं असेल का? झोपला असेल का? पाहिलं असेल का?
असे वर्बल क्वेश्चन करायचे असतील तर काय लक्षात ठेवायचं आहे, हा पक्का पॅटर्न, फेविकॉल का मजबूत जोड़, टूटेगा नहीं, अगर टूटेगा तो समझो गलत हो गया. इतना इझी आहे. क्लियर? इतकं सोपं आहे की केलं असेल का, याचा अर्थ काय होईल, केलं असेल का, केलं असेल का. आता ह्याच्या निगेशनमध्ये केलं नसेल का, कसं येईल केलं नसेल का, ऑफकोर्स विलच्या पुढे काय लावावं लागेल आपल्याला, नॉट. केलं नसेल का, शॅल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस O प्लस क्वेश्चन मार्क. केलं नसेल का. पाहिला नसेल का तिने हा पिक्चर, पाहिलं नसेल का, हे विल नॉटला काय म्हणायचं आहे, वोंट. वोंट शी हॅव वॉच्ड दिस मूवी, तिने हा पिक्चर पाहिला नसेल का. फोन केला नसेल का आईने मला, आईने मला फोन केला नसेल का. वोंट माय मदर हॅव कॉल्ड मी, वोंट माय मदर हॅव कॉल्ड मी, माझ्या आईने मला फोन केला नसेल का. क्लिअर? समजतंय हे. आता WH क्वेश्चन, काय केलं असेल आणि काय केलं नसेल. सो सिंपल. याच्या बघा, ह्या पॅटर्नच्या इथे WH लावलं की झालं WH क्वेश्चन. क्लिअर? काय केलं असेल, काय केलं नसेल, WH लावलं की इथे काय होईल, काय केलं असेल, आणि इथे काय केलं नसेल. हा बदल का झाला, इथे WH वर्ड ॲड केला आपण, है ना. दोन दोनच्या याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे बघा. पहिला पॅटर्न केलं असेल, दुसरा केलं नसेल, है ना, केलं असेल केलं नसेल. तिसरा पॅटर्न केलं असेल का केलं नसेल का, है ना. तिसरा चौथा, दोन दोन दोन. आता पाचवा सहावा काय केलं असेल आणि काय केलं नसेल. क्लियर? फॉर्म विथ, यू हॅव टू रिमेंबर फॉर्म विथ मीनिंग, देन अँड देन ओनली यू कॅन स्पीक व्हेरी फ्लुएंटली. Otherwise, if you know all the patterns and if you are confused about the meaning, then it won't work. क्लिअर? काहीच काम करणार नाही ते, की पॅटर्न सगळे पाठ आहेत आणि इकडे मिनिंगमध्ये उलटं सुलटं होते, तर कळणारच नाही आपल्याला. आपल्यालाही कळणार नाही समोरचा काय बोलतोय आणि त्यांनाही कळणार नाही की तुम्ही काय बोलता. कन्फ्यूज होऊन जाईल मग कन्व्हर्सेशनमध्ये. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पॅटर्न आणि मीनिंग एकदम पक्का करायचा आहे. क्लिअर? समजलं हे. आता इथे बघा, काय केलं असेल, का गेला असेल तो गावाला, का गेला असेल, का म्हटलं की वाय. वाय विल ही हॅव गॉन टू हिज विलेज, का गेला असेल तो गावाला. काय झालं असेल त्याला, काय झालं असेल त्याला. व्हॉट विल, आता त्याला काय झालं असेल, याच्यामध्ये सब्जेक्ट कोणी क्रिया करणारा नाही आहे, क्वेश्चन विचारतोय आपण, म्हणून हा सब्जेक्ट स्किप होतो, है ना. हे येत नाही. कसं होतं मग हे, व्हॉट विल हॅव हॅपन टू हिम, व्हॉट विल हॅव हॅपन टू हिम, त्याला काय झालं असेल. क्लिअर? समजलं हे. आता हे झालं काय केलं असेल. आता काय केलं नसेल म्हणायचं असेल तर विल नॉटच्या पुढे, विलच्या पुढे नॉट जोडा, म्हणजे काय, वोंट होईल. कसं, वाय वोंट शी हॅव टोल्ड यू, तिने का सांगितलं नसेल तुला. वाय वोंट हॅव शी टोल्ड यू, वाय वोंट शी हॅव टोल्ड यू, तिने तुला का सांगितलं नसेल. समजलं हे पक्क. 6 पॅटर्न, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा, असं जोडून जोडून जर तुम्ही लक्षात ठेवलं, फॉर्म विथ मिनिंग, फॉर्म विथ मिनिंग, इट विल बी व्हेरी इझी टू यू टू स्पीक वेन एवर यू वॉन्ट टू स्पीक इट. ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग यू डोंट हॅव टू थिंक अबाउट द पॅटर्न.
क्लिअर? इतके पक्के करायचे की आपल्याला पॅटर्नबद्दल विचारच करावा लागला नाही पाहिजे. पॅटर्न आणि मीनिंग इतके पक्के करायचे की ज्या क्षणी मनात आला वाक्य त्या क्षणी आपण बोलून गेलो पाहिजे. क्लिअर? समजलं? हे व्हिडिओ आवडले असतील लाईक करा, कमेंट करा, बघत राहा, शिकत राहा, मजा घेत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच.